तन्वीर चल आवर रे भरा भरा. तुला आणि मला दोघांनाही उशीर करून चालणार नाहीये. तुला तुझ्या बाई आणि मला माझे बॉस ओरडतील. तन्वीर आलो आई. पांघरुणाची घडी घातली का? मला येत नाही. कधी प्रयत्नच केला नाही घडी घालायचा, मग कशी येणार? आई मला नाही आज कंटाळा आलाय. कंटाळा आलाय? तास कशाबद्दल कंटाळा आलाय तुला? गृहपाठ झाला नसेल पूर्ण. छे, गृहपाठ तर शाळेतच झालाय. शाब्बास. कधी? इंग्लिशच्या तासाला. धन्य आहे रे तुझी तन्वीर. म्हणजे इंग्लिशच्या तासात तुझं लक्ष नव्हतं ना? दूध प्यायलंय. इंग्लिशच्या तासाला कोणाचंच लक्ष नसतं. काय इंग्लिशच्या बाई कोणालाच आवडत नाही. असं आहे का? आज मी शाळेत तक्रारच करते. थांब. नको, मोठ्या बाई इंग्लिशच्या बाईंना रागवतील. मी तक्रार इंग्लिशच्या बाईंची नाही करणार आहे. तक्रार करणार आहे तुझी. इंग्लिशच्या तासाला गृहपाठ केला म्हणे. उकरलेली माती लपवण्यासाठी खड्डा करण्याचा प्रकार आहे. हे घे. काय 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 संपव आधी पटकन ते आणि मगच खाली ठेव. काय म्हणाली सत्ता ते मला कळलंच नाही. मग नाही कळलं तर सोडून दे. ते समजावून सांगणं एवढा वेळ मलाही नाहीये आणि तुलाही नाहीये. भरा भरा पी रे. आणि हे बघ तन्वीर, शाळेतून आजीकडे गेलास ना की आठवणीने वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाक. संपलं. शाबास. मिशी पुसती मुलगा. आणि जगातल्या सगळ्या वॉशिंग पावडर्सना चॅलेंज असल्यासारखे कपडे मळवू नकोस रे बाबा. हॅलो हॅलो, कोण बोलतोय? तन्वीर, सकाळच्या घाईत नको रे फोन उचलूस. मला वाटलं चिन्याचा फोन असेल. काय भाषा रे तुझी. चिन्या काय? चिन्मय म्हणावं. त्याला चिन्मय म्हटलं तर कळत नाही. बरं ठीक आहे, आता गप्पा मारत बसू नकोस. चल. अरे हे झालास का तू तयार आता पूर्ण? हॅलो. हो बाई, परवा 12 तारखेला दादर स्टेशनच्या बाहेर फेरीवाल्यांची फिल्म दाखवली. ती तुम्हीच केली का? हो. लय बेस्ट होती. त्याची कॅसेट भेटतील का? कशाला? पाहिजेत. नाव काय आपलं? काय नाव काय आपलं? नावात काय आहे बाई? हे बघा, मी जरा आता घाईत आहे. तुम्ही मला. इथे कोणाला टाइम आहे? कॅसेट इथे. मी तुम्हाला सांगितलं ना, नाव गाव नसलेल्यांची कामं मी करत नाही. तुम्ही आम्हाला ओळखत नाही? ओळखायला नाव सांगावं लागतं. हे बघा, खाली बिली नडताय तुम्ही. एक साधी कॅसेट द्यायला. हे बघा, कॅसेट साधी असते तर तुम्ही मला सकाळी सकाळी फोन केला नसतात. झालं तितकं खूप झालं. आता बस. काय नडायचं नाही. हा, तुम्ही नाही म्हणाला तर त्रास तुम्हाला होईल. त्रासाची धमकी कोणाला देताय तुम्ही? मला देताय? गो टू हेल्प. तन्वीर, डबा दिलाय तो खा. दुसऱ्यांच्या डब्यातलं खाऊ नकोस. मी पण देतो दुसऱ्यांना. माझी किल्ली कुठे गेली? ही बघ. द्या. देवाला नमस्कार केलास? अरे विसरलो. म्हण, देवा मला बुद्धी दे. देवा मला बुद्धी दे आणि आईलाही दे. तन्वीर, अगाऊ होत चाललाय. चल पळ लवकर आता. हॅलो. बोला बाई, काय करतायत? काय करतायत? मुद्द्याचा बोला तुम्ही. कसला मुद्दा? काय हवंय तुम्हाला? बाई ऐका, नाही तर लय तोटा होईल तुमचा. हे बघा, फायद्या तोट्याच्या गोष्टी माझ्याशी करू नका. मी फोन ठेवतेय. हे बघा, ऐका माझं. मी फोन ठेवतेय. आणि हे मी एवढ्याच साठी सांगतेय की फोन डिस्कनेक्ट झाला असा तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून. मी फोन ठेवतेय आणि मला पुन्हा फोन करू नका प्लीज.
अहो तुम्ही का छळताय मला? अहो पण कोण आहात तुम्ही? अहो, पण- हे बघा आता त्या टेप्सचा माझ्याशी काही संबंध नसतो. तुम्हाला जर त्या कॉपीज हव्या असतील तर तुम्ही चॅनलच्या ऑफिसच्या अकाउंट्स डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करा ना. हॅलो. नाही मॅडम आलेले नाहीत. आपण कोण? काय माणसं आहेत, अजून नाव पण सांगू शकत नाही. अरे तो रिसिव्हर आपटतोयस काय? तो बॉस तुला रिसिव्हर सारखा आपटेल. हो बघा ना साहेब, अजून नाव पण सांगू शकत नाही. एनी प्रॉब्लेम? नाही रे, का? नाही, आल्याबरोबर गुड मॉर्निंग एव्हरीबडी नाही म्हणालीस म्हणून म्हटलं. हो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नचिकेत, तू माझी परवाची फेरीवाल्यांवरची स्टोरी पाहिलीस? हो, कशी वाटली? एकदम बकवास आहे. आणि बघ, कोणी अभिनंदनाचे फोन वगैरे केले ना तर ते खोटारडे आहेत आणि अशा मित्रांपासून सावध राहा. नाही तसं नाही रे, तुला त्यात काही प्रॉब्लेम वाटला का? ती अख्खी स्टोरीच एक प्रॉब्लेम आहे. जाऊ दे, त्याविषयी आपण नंतर सविस्तर बोलू. 1 2 5 6. ओ माय गॉड, आज 6 कव्हरेजेस आहेत. आणि तू कसा काय इतका स्वस्थपणे बसून राहू शकतोस रे, बिनधास्त? काय आकांक्षा, आपल्याला आयुष्यात तेवढीच एक गोष्ट जमते. तुझे विचार तुझ्यासारखेच ग्रेट आहेत. मला नाही जमणार तुझ्यासारखं बिनधास्त राहायला. का जमणार नाही? पण तुम्हाला टेन्शन घेऊन जगायला आवडतं ना, घ्या ना. हा कुठे गेला? ए चाय लाव, चाय चाय. नचिकेत, टेन्शन न घेता जगायला कुणालाही आवडतंच. तुझं बरं आहे रे, तू काय एकटा जीव सदाशिव. मी तुझ्यासारखी एकटी थोडीच आहे, संसार आहे मला. रोज सकाळी तन्वीरला तयार करून शाळेत पाठवायचं, तिकडनं चॅनलच्या कामासाठी बाहेर पडले की इथून तिथे तिथून तिथे, मग संध्याकाळी इथून आईकडे जायचं, तन्वीरला घेऊन स्वतःच्या घरी जायचं. तारेवरची कसरत करावी लागते. पुरे मला तुझं आत्मचरित्र पाठ आहे. नचिकेत, काय? काही नाही. आकांक्षा, इंटरव्ह्यू साठी कसा आहे ग ड्रेस? कोणता ड्रेस? अगं हा, नॉर्मली मी नवीन ड्रेस घातला ना की तू नेहमी रिमार्क देतेस, पण आज काहीच म्हणाली नाहीस. मूड ठीक नाहीये का आज तुझा? नाही अगं, मी जरा माझ्या तंद्रीत होते, सॉरी. छान आहे. कुठून घेतलास? फुटपाथ. हॅलो. आकांक्षा बाईंना द्या. काय झालं बाई त्या कॅसेटचं? देणार नाही. एनी प्रॉब्लेम? अरे आज सकाळपासून सारखा कोणीतरी फोन करतोय आणि परवाच्या त्या कव्हरेजच्या कॅसेट्स मागतोय. पण नाव गाव काही सांगत नाही, पण त्याचा आवाज, त्याचं बोलणं इतकं इरिटेटिंग आहे ना, काही विचारू नकोस. काय लक्ष देऊ नकोस. किती दिवस करणार आहे तो फोन? हॅलो. आकांक्षा बाईंना द्या. कोण बोलतोय? मी बोलतोय. अरे पण आई बाबाने काय नाव ठेवलं असेल की नाही तुझं? ई चमच्या, बाईंना फोन दे.
जास्त शाणपट्टी करू नको रे. हॅलो हॅलो, मी आकांक्षा. अहो तुम्ही का छळताय मला सारखे? कॅसेटी द्या, मग कोण कशाला तकलीफ देतोय तुम्हाला, पण तुम्ही ऐकतच नाही ना. अहो पण काय आहे काय त्या कॅसेट मध्ये एवढं? काय का असे ना, तुम्हाला काय करायचं देऊन टाका ना कॅसेटी. सांगितलेलं तुम्हाला कळत नाही की चहायला काय हो, शाळा समजतात का स्वतःला? तुम्हाला एवढं तरी कळतं की नाही, एवढं कमी वेळात तुमचं घरचा नंबर, मोबाईल नंबर, ऑफिस नंबर आम्ही मिळवलं की नाही सहजी? मला सांगा बाई, पोराला रोज कन्वर्टीला घेऊन जाणार का ऑफिसला? त्याला दांडणार की नाही शाळेत? देऊन टाका बाई कॅसेटी, देऊन टाका. फोन ठेवतोय. चल आकांक्षा, काय करायचं? आपण सरळ तन्वीरच्या शाळेत जाऊ. लुक भावना, वी आर लिव्हिंग. डोंट आन्सर एनी फोन कॉल्स, ओके? आणि कोणी आलं की आकांक्षा कुठे विचारायला तर त्यांना सांग की ती मीटिंग मध्ये, ओके? अरे पण कामं गेली खड्ड्यात. अगं चल आकांक्षा, लवकर नचिकेत, चल. माझी स्कूटरची किल्ली. अगं माझ्याकडे बाईक आहे, चल. फोन नको घेऊ. हे काय नचिकेत, हे कुठे थांबलो आता आपण? तर चहा पिऊया. मला नकोय चहा. मी पिन. चल. ठीक है, पानी पी. ए, 2 चाय देना. और खाने के लिए बिस्किट है? बिस्किट देना. कुठे गेला असेल रे तन्वीर? शाळेतले सुद्धा ना मूर्ख आहेत खरोखर. असं कसं कोणाही बरोबर सोडलं? न्यायला आत्या आली होती म्हणे. आपण तुझ्या आत्याला फोन करूया. अरे तन्वीरला कुठे आत्या? अनोळखी बाई बरोबर पाठवतात कसे? बेजबाबदारपणा आहे सगळा. आकांक्षा, रिलॅक्स. हाऊ कॅन आय रिलॅक्स नचिकेत? यू हॅव टू. विचार करताना माणसाचं डोकं शांत हवं. ज्या अर्थी तन्वीर तिच्या बरोबर गेला त्या अर्थी तो तिला ओळखत असणार. अरे तन्वीरने आत्या काळी का गोरी बघितलेलं नाही आजपर्यंत. बाय चान्स तुझी बहीण वगैरे, काय नाव तिचं? अनुष्का कशाला जाईल तडमडायला त्याला शाळेत आणायला? बरं तुझ्या नात्यातली नाही पण तुझी एखादी जवळची मैत्रीण? कोणी नाही, काही शक्यता नाही. तरी तन्वीर मला आज म्हणत होता मी नाही जात, मला कंटाळा आलाय. मीच पाठवलं त्याला. मला फक्त भीती वाटतेय त्या गँगस्टर्सची कुठली बाई गेली नसेल ना रे त्याला शाळेत आणायला आत्या म्हणून. आकांक्षा, डोंट जम्प टू कन्क्लुजन. डोंट बी पॅनिक. तुझ्या आईला तन्वीरची आत्या समजण्याची काही शक्यता? अरे काहीतरी काय बोलतोयस तू? आई आठवड्यातनं 3 वेळा जाते त्याला आणायला. तिला सगळे शिक्षक ओळखतात त्याचे. बरं तुझी जवळची नातेवाईक नाही पण जवळची एखादी मैत्रीण वगैरे? बरं आईला बरं नाही म्हणून अक्का जाण्याची काही शक्यता? शाळा सुटण्यापूर्वी नाही रे, अक्काला हल्ली नाही मुलांचा कलकलाट सहन होती. ती नाही येणार. तुझ्या घरी फोन करूया. नको आत्ता. घरात कोणी नसेल, अक्का एकटी असेल, ती घाबरेल. तुझे आई वडील कुठे? ते ज्ञानवर्धिनीत असतील आत्ता. अरे विसरलोच, ऑफिस मध्ये फोन लावतो. हॅलो भावना, अगं कोणाचा फोन वगैरे आला का? अगं नाही ग, आम्ही तन्वीरच्या शाळेत गेलोच नाही आहोत. हां बाय बाय. आकांक्षा तो चहा पी, नाही तर थंड होईल. अरे मी सांगितलं ना मला नकोय आता. आकांक्षा नको ते वाद घालू नकोस, नाही तर मी घशात होतो का चहा तुझ्या. बिस्किट पण खा. किती वेळ लागेल आपल्याला काही सांगता यायचं नाही. त्या अनुष्काला फोन लाव.
हॅलो, अनुष्का आहे का? नाही, मी सहजच केला होता फोन. जाऊ. हो. अनुष्का कुठे आहे? मुलांबरोबर शॉपिंगला गेली होती. फोनवर कोण होतं? असतील कोणीतरी 5-25 नोकरांपैकी एक. मला वाटतं आकांक्षा आपण तुझ्या आईला भेटावं. किती झाले? 2 चाय 8 रुपये 3 रुपये बिस्किट. हे घ्या. सुटे आहेत ना? जाऊ दे, ठेवून दे. चल लवकर रे. आई, अरे आई, तू तनूला शाळेतनं आणलेस का? अगं शरद आणणार आहे तनूला आणि शाळा दुपारी सुटणार आहे. पण तू आत्ता कशी काय इथे आलीस? अगं आई, आज 3 पिरियड्स नंतरच तनूला शाळेतनं कोणीतरी घेऊन गेलंय. कुणीतरी? मला शाळेत असं सांगितलं की त्याला त्याची आत्या घेऊन गेली म्हणून. तनूची आत्या? पण हे सगळं तुला कसं काय कळलं? नाही म्हणजे शाळा दुपारी सुटणार आहे, तू आत्ता कशाला गेली होतीस शाळेत? सांग ना. अगं, एका सिरियल मध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून एका निर्मात्याने मला तनूसाठी विचारलं होतं. त्याला त्याची आज स्क्रीन टेस्ट घ्यायची होती. मी नचिकेतला असं म्हटलं की तू एकदा बघून घे ना, तनू तुला त्या रोलसाठी योग्य वाटतोय का, म्हणून आम्ही 2 जण गेलो होतो शाळेमध्ये तनूच्या. नचिकेत माझा कलिग आहे. तो आता माझ्या घरी गेलाय. तनू तिथे गेलाय का बघायला. आम्ही शाळेत गेलो होतो, तिथे मला सांगितलं तनूला त्याची आत्या घेऊन गेलीये म्हणून. अक्का तर घेऊन गेल्या नसतील. नाही, काल त्या म्हणत होत्या हो की तनूला साबुदाण्याची खिचडी आवडते म्हणून घेऊन गेल्या असतील शाळेत कदाचित. अरे शाळेत जाण्याएवढे तिच्या अंगात त्राण तरी आहे का? जरा फोन दे इकडे. फोन करून बघतो, तन्वीर घरी आला असेल तर फोन उचलेल. बहुतेक रिंग अक्काला ऐकू येत नसेल. तन्वीर आलेला नाहीये, कुठे गेला असेल? तुझी कोणी मैत्रीण घेऊन गेली असेल का ग? कोण जाईल, कशासाठी जाईल? नो वे. हॅलो, हा बोल. बरं ठीक आहे, आम्ही आता इथून निघतो. कुठे भेटायचं ते मी तुला कळवते. नचिकेतचा फोन होता. तनू नाहीये घरी. आला काय? चल 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 चल. आता तर पोलिसात फोन करायलाच हवं. नाही बाबा प्लीज नको. बाबा प्लीज. आकांक्षा, अगं आपण सगळ्यांना फोन केले, त्याच्या मित्रांकडे सुद्धा फोन केला, काहीच मार्ग नाही आपल्याला दुसरा. नाही, मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये काही कारण अशी आहेत की त्यामुळे पोलिसात नको जायला आपल्याला. एवढं कोणती कारण आहे? काही घडलंय का आकांक्षा? आई, मी तुमची ओळख करून देते आधी. हा नचिकेत, हा माझ्या बरोबर माझ्या ऑफिसमध्ये काम करतो. अगं आकांक्षा, वेळ काय, प्रसंग काय, तू ओळखी कसल्या करून देतेस आता? ओरडू नको तिच्यावर. अरे तू शांत राहा ना प्लीज. काय कंडिशन आहे तिची? आकांक्षा रडू नकोस बघू आधी, प्लीज प्लीज गप्प राहा. आम्ही आहोत ना, सगळेजण प्रयत्न करतोय ना आपण. हा, ओरडू नको. माझ्या मनात आता खूप भलत्या सलत्या शंका यायला लागल्यात. कसल्या शंका येत आहेत? अगं तू काय कोणी कोट्याधीश नव्हे की खंडणी करता तन्वीरला कोणीतरी उचलून घेऊन गेलाय. हो ना, आणि आपण ना कोणाच्या अध्यात्म मध्यात. आपला कोणाची काही वैरही नाहीये, मग कोण करेल असं?